हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही? बरेच असतील तर तुम्ही म्हणत असतील की मॅडम आज 3 मिनिटाचा व्हिडिओ खूप म्हणजे 2-3 दिवसानं टाकते. तर मी 2-3 दिवसानं टाकते आहे कारण मला वेळच नाही भेटला. कपडे जाळणार आहे हा पोरगा आता. तुला कुणीच सांगितलं रे पेटवायला ते? हा, त्याने सिक्युरिटी पेटवली आहे आज. थंडी कसली वाजते. पण घर काळा होतो गणपतीचा. हे बघा, हे गणपतीचे आमचं डेकोरेशन छोटं मोठं केलेलं आहे पोरांनी माझ्या. कसं वाटतंय नक्की सांगा. मला दिसतच असेल तर कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि आज माझा अवतार बघून असं म्हणू नका की मॅडमला आज काय झाले आणि अशा अवतार का घेऊन बसल्या. तर असा विषय आहे की आज मी घरीच होते. घरीच असल्यामुळे साफसफाई हे ते आमचे झालेले आहे 2-3 दिवस झाले मग. तर माझी पोरगी हसते की तू साफसफाई केली का असं म्हणणं आहे तिचं, पण ती म्हणणार नाही कारण ती मार खाणार म्हणली तर. असं आहे ना विषय. तर तसं नाही काय, साफसफाई तिनंच केलेलं आहे. तुम्हाला मी मध्येच सांगितलेलं आहे. साफसफाई सगळी आमची झालेली आहे, तिनंच केलेलं आहे. डेकोरेशनही झालेलं आहे. आज मी थोडंसं आराम केला. आराम करायचं कारण हे होता की काय झालं, मी काल पैठणला गेले होते. तर येताना मला ॲक्च्युली लई लेट झाला कारण आमच्या स्वामींच्या घरी कार्यक्रम होता. त्यामुळे मी गेले होते तिथं. सवासणीचा कार्यक्रम होता आणि थोडंसं म्हणजे निवद बिवदचं पण कार्यक्रम होता, म्हणून मी काल तिथे गेले होते. आणि तिथनं व्हिडिओ काढायचा होता तर नाही काढू शकले कारण खूपच म्हणजे माणसं खूप होती तिथं. त्यामुळे मला काढता काय आलं नाही. तर माझा मुद्दा असा होता की थोडक्यात सांगते मी आता की म्हणजे मी आता त्या व्यक्तीचं नाव नाही घेते हां का, फक्त मी तुम्हाला मुद्दा मांडते. XYZ जे कोणी असेल. मी मसाल्याचा व्यवसाय जेव्हा चालू केला तेव्हा त्यांनी नंबर माझा घेतला होता. त्यांना मसाले पाहिजे होते म्हणून. तर तेव्हापासून ते म्हणजे मसाला तर त्यांनी काही घेतला नाही माझ्याकडनं. ते म्हणले आत्ता आहेत, नंतर मी तुमच्याकडनं मागून घेईन. तर म्हणलं ओके चालेल. आपण काही कोणाला फोर्स नाही केला आहे की आमच्याकडनं मसाले घ्याच किंवा आमच्याकडनं जबरदस्ती मी कोणावर काय केलेलं नाही. ज्यांना पाहिजे ते बरोबर कमेंट करून सांगतात. तर असं थोडंसं विषय होता. तर त्यांच्याकडे माझा नंबर गेला होता. तर असंच एकदा दोनदा त्यांनी जरा थोडंसं चुकीचं मला बोलल्यात. चुकीचं बोलल्यात तर मी तेव्हा त्यांना भरपूर समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. माझं म्हणणं काय, एखादी लेडीज अगर यूट्यूबला किंवा सोशल मीडियावर काम करते, मग काय ती तुमची जागीरदार झाली का तुम्ही काहीही बोलायला? आणि कमेंट पण तसेच करतात. काही नालायक नालायक माणसं आहेत जे कमेंट करतात आणि ते सुधारणार नाही, हे मला माहिती आहे. आता त्यांच्या मागं पडून तर काय उपयोग नाही. मला जे माझी काम आहेत रोजचे, फेसबुकला काम करायचे, यूट्यूबला काम करायचं, इंस्टाग्रामला करायचं, ते मी करणारच. का तर ती मी माझ्या घरच्यांसाठी करते, मी लोकांसाठी नाही करते. म्हणतात ना, म्हणतात कुत्रे भोके हजार आणि हत्ती चाले. तो म्हण आहे, कुत्रे भोकतच राहतात, हत्ती चालतच राहतो. तर तुम्हाला काय भोकायचे ते भोकत राहा. मी आता त्याला काय कुणाला अडवू शकत नाही. आणि दुसरा विषय असा आहे की त्यांना मी भरपूर समजून सांगितलं, पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. नका ऐकू द्या. पण मला काय म्हणायचं आहे, तुमची लग्न झाल्यात, पोरं बाळा येतं, तुम्हालाही वाईफ आहे. प्रत्येक माणूस आता नालायकच झाला आहे, मी असं म्हणणार नाही. बायकाही तेवढे तसे आहेत, पण प्रत्येक बायका तशा नाही आहेत ना. 100पैकी काय बायका तसे 10%, 20% बायका तसे नाही आहेत. मग आपण 100% बायकांना आपण बोलणार का? नाही. किंवा माणसातनी पण 20% माणसं तसे नाही आहेत. 80% माणसं आहेत. असू दे असू दे असू दे. तर माझ्या पोरांनी ना हे पेटवलं आहे, तर सगळ्या घरातने धूर झाला. तर मी त्यांना भरपूर समजून सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांचं काय मनस्थिती तशी नाही. मला नाही वाटत ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहे म्हणून. तर माझं काय म्हणणं आहे की तुमची लग्न झाले, जेव्हा तुमची लग्न झाले ते काही एखादी बाई आपलं आई वडील सोडून तुमच्याकडे येते, तुमच्यावर विश्वास ठेवून, मग तुम्ही का असं वागता? का एखादी बाईनं व्हिडिओ टाकला म्हणून का तुम्हाला ती आवडायला लागते का? असं का? जी बाई तुमच्याबरोबर 20 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष जे संसार करते, त्या बाईला काही व्हॅल्यू नाही आहे का? नाही आहे का? ती पण कोणाची ताई आहे, बहीण आहे, कोणाची बायको आहे, कोणाची काय आहे. म्हणजे ती आपले आई वडील आपले जन्माला आपल्याला घालतात
आणि मोठं करतात आणि आपण लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जातो. म्हणजे आपले आईवडील आपल्याला 20 वर्ष सांभाळतात आणि नंतर एक परक्या माणसाच्या हातात आपला हात देऊन टाकतात. फक्त त्यांची एवढीच अपेक्षा असते की माझी पोरगी सुखात राहावी. दुसरे काय आईवडील काय त्या विषयावर नसतात बाकीचे, की माझ्या पोरगी करोडपती व्हावी किंवा फक्त सुखी राहावी माझी पोरगी, कुठेही असावं सुखी राहावी प्रत्येक आईवडीलचा. मग असा विचार करून का नाही चालत की तुम्ही तुमच्या बायकोमध्ये प्रियसी किंवा गर्लफ्रेंड किंवा काही मैत्रीण का बघत नाही? तुम्ही बघा ना, तुम्हालाही म्हणजे बाईचं महत्त्व कळेल. का कळणार नाही? तुम्ही अगं तिला प्रेम केलं तर का नाही कळणार? का ती दुसरीकडे बघेल? मग नाही बघू शकत ना. मग माझं म्हणणं ते म्हणजे जे कोणी मला बोलल्यात त्यांच्यासाठी हा वाक्य मी खूप समजून सांगितलं, पण ते नाही समजण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे प्रत्येक पुरुषला बघा, फक्त बाई चुकत नाही, गडीसुद्धा चुकतात. तर मला म्हणायचं एवढंच की माझ्या या टॉपिकला कितपत माणसं कमेंट करतील मला नाही माहिती, कितपत लाईक करतील हे सुद्धा मला नाही माहिती, पण अगर तुम्हाला माझं बोलणं पटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा की मॅडम तुम्ही म्हणजे खरं बोलताय. नक्की कमेंट करून सांगा, कारण दुनिया वाईटच आहे अहो, म्हणजे वाईट दिशेनेच चालली आहे ती आता. पहिले असं नव्हतं, जुन्या काळात असं नव्हतं. पहिले नवरा आणि बायको एकमेकांचे तोंड सुद्धा बघत नव्हती, अशी पहिलीची ही होती. आणि खरं म्हणजे ती जुनी पद्धतच खूप चांगली होती. तेव्हा माणसं हे नव्हती होत किंवा बायका कुठे जात नव्हत्या किंवा माणसं कुठे जात नव्हत्या, ती चांगली होती पद्धत. आणि आत्ताच्या कलियुगात असं नाही आहे. असं म्हणू नका की मॅडम आता तुम्ही प्रवचन देताय, असं म्हणू नका. मी जे आहे सत्य ते सांगितलंय, मी प्रवचन काही देत नाहीये. आणि राहिला प्रश्न म्हणजे माझ्याविषयीचा, तर माझा 7 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, तर प्लीज पूर्ण बघा व्हिडिओ, तर तुम्हाला टॉपिक कळेल की नेमकं मी कशा टॉपिकवर बोलते. आणि चला बाय बाय. तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि पुढे शेअर पण करत जावा. आणि दुसरी गोष्ट, कमेंट करून मला नक्की सांगा की मी मी म्हणजे एकदम परफेक्ट बोलते का चुकीचं बोलते. मी काय चुकीचं बोलत असेल तर चुकीचं सांगा, आणि काय म्हणजे ह्यांनी बोलत असेल तर त्यांनी सांगा. म्हणजे मी तुम्ही अगर म्हणत असेल नाही मॅडम तुम्ही चुकीचं बोलताय, तर मग तसं मला कमेंट करून सांगा, पण नक्की कमेंट करून सांगा. आणि जे कोणी लेडीज माझ्या म्हणजे फॉलोवर्स आहेत त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण माणसांचं म्हणजे लक्षात येतं की किती माणसांचे बदली झालेत. तर आपल्याला असं काही म्हणजे कोणाचं म्हणजे मन दुखवायचं नाही आहे, पण मी जे फॅट आहे ते सांगितलेलं आहे. तर आणि जे कोणी मला बोलल्यात त्यांच्यासाठी तर खास एक मेसेज आहे माझ्यापाशी की कसं आहे म्हणतात ना, नाही मी त्यांना मेसेज ह्याच्यामध्ये नाही देणार, पण म्हणजे कसं आपल्याला वाईट वाटतं की आपण कोणाचं काय बोलत नाही हो, पण आपल्याला वाईट वाटतं की कोणाला काय बोलू नये. बाकी काही नाही, सगळ्यांनी चांगले राहावा. आणि गणपतीला नक्की माझ्या घरी या सगळ्यांनी. आणि जे कोणी 5 जणीच्या पुढे कोणी आले तर मला नक्की मेसेज करा की मॅडम आम्ही आलोय. कमेंट बॉक्समध्ये मेसेज केला तरी मी त्याचा रिप्लाय देणार. आणि काय जण जे म्हणतात ना मॅडम आम्ही तुम्हाला कमेंट करतो पण तुम्ही रिप्लाय देत नाही, तर त्यासाठी सॉरी, मला टाईम नसतो, खरंच टाईम नसतो. सकाळी शेतात जायचं असतो आणि संध्याकाळी मी घरी येते, मग कधी मी मेसेज बघणार आणि कधी कमेंट करणार, तर थोडंसं तुम्ही समजून घ्या. चला बाय बाय.